दिवाळी ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुरू होते तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी। अश्विन वद्य चतुर्थीला नरक चतुर्दशी असे म्हणतात। हिंदू संस्कृतीमध्ये या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे। या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अंगाला तेल आणि उटणे लावून अंघोळ केली जाते। पौराणिक कथेनुसार या दिवशी कृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता। नरकासुर हा अत्यंत वाईट कृत्यांसाठी ओळखला जातो। श्रीकृष्णाने जेव्हा नरकासुराचा वध केला तेव्हा अखेरच्या क्षणी नरकासुर श्रीकृष्णाला शरण आला। आजच्या तिथीला जो मंगल स्नान करील त्याला नरकाची पीडा होऊ नये अशी मागणी त्याने भगवान कृष्णांना केली। नरकासुराची ही इच्छा श्रीकृष्णांनी पूर्ण केली। ही घटना ज्या दिवशी घडली तो दिवस होता अश्विन वद्य चतुर्दशी, म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असेही म्हणतात। महाराष्ट्रात कारीट हे फळ नरकासुर राक्षसाचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे या दिवशी अभ्यंग स्नानानंतर घराच्या बाहेर कारीट नावाचे फळ डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडले जाते। या दिवसाला वाईटाचा नाश आणि चांगल्याचे रक्षण याचे प्रतीक असल्यामुळे फोडलेल्या कारीट फळाची बी टिळा म्हणून लावण्याची पद्धत महाराष्ट्रातील अनेक भागात दिसून येते। यावर्षी सोमवारी 20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्दशी आहे। या दिवशी अभ्यंग स्नानाचा मुहूर्त पहाटे 5:24 आहे।